राजद्रोह पर लिखाण केल्याचा आरोप करून तात्यारावांचे मोठे बंधू बाबाराव सावरकर यांना ब्रिटिशांनी अटक केली आणि काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली। ह्याचा बदला म्हणून अनंत कान्हेरे यांनी नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन ह्याला ठार मारले आणि लंडनमध्ये मदनलाल धिंगरा यांनी कर्जन वायलीला गोळ्या घालून ठार केले। या प्रकरणात जी पिस्तूलं वापरली गेली ती सावरकरांनी पाठवली होती असा आरोप करून त्यांना लंडनमध्ये अटक करण्यात आली। समुद्र मार्गाने भारतात आणले जात असताना फ्रान्सच्या मॉर्सिलीस बेटाजवळ सावरकरांनी बोटीतून समुद्रात उडी मारली, पण किनाऱ्यावरील फ्रेंच रक्षकांना सावरकरांचे म्हणणे काही कळले नाही आणि सावरकरांना ब्रिटिशांच्या हवाली करण्यात आले। त्यांना भारतात आणले गेले, त्यांच्यावर खटला सुरू झाला आणि त्यांना 2 जन्मठेपांची काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली। स्वातंत्र्यवीर सावरकरांना ब्रिटिश सरकारने अंदमानच्या काळ कोठडीत ठेवले, खड्या बेडीत टांगले, तेलाच्या घाण्याला जुंपले, नारळाच्या काथ्या कुटण्याचे कष्टप्रद काम दिले, त्यांना अक्षरशः किडे पडलेले शिळे अन्न खायला दिले जात होते। या मरणप्राय वेदना जवळजवळ 11 वर्ष सावरकर सहन करत होते, तरीही त्यांच्यातील सर्जनशील कवित्व आणि बंडखोर क्रांतिकारत्व तसूभरही कमी झालं नव्हतं। या परिस्थितीतही त्यांनी बाभळीच्या काट्याने तुरुंगाच्या भिंतीवर महाकाव्य लिहिली आहे। सावरकरांचे आपल्या मातृभूमीवर अतोनात प्रेम होते। ते म्हणायचे, देहाकडून देवाकडे जाताना देश लागतो आणि ह्या देशाचे आपण देणे लागतो। धन्यवाद।